कुंभ राशी 2026मध्ये बघा आता कर्माची फळं. नमस्कार. आज मी जे काही सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला थोडं कडू वाटेल, पण हीच तुमच्या जीवनाची खरी नियती आहे. कुंभ राशींच्या लोकांना तुम्ही आजवर खूप सोसले, पण आता वेळ आली आहे आरपारच्या लढाईची. ऑक्टोबर महिन्यात 2026पर्यंत तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. तुमचं हृदय मोठं आहे म्हणून तुम्ही दाखवत नाही. तुमचं दुःख खूप खोल आहे म्हणून तुम्ही कोणाला सांगत नाही. पण आता नियतीने तुमची लेखणी तुमच्या हातातून घेतली आहे. पुढची काही मिनिटे तुमचं आयुष्य बदलून टाकतील, हा माझा शब्द आहे. प्रिय कुंभ राशींच्या मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या संघर्षाला थकला असाल आणि भविष्यात नक्की काय वाढवून ठेवलं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुमच्या राशीच्या अशा काही सत्याचा उलगडा करणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि जय श्रीराम किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये खूप मोठी सकारात्मक शक्ती दडलेली असते. कुंभ राशींचे लोक नात्यांना जीवापेक्षा जास्त जपतात, पण जेव्हा तुमचा भरोसा तुटतो ना तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला आयुष्यातून कायमचं बाद करता. कधीतरी विचार करा, तुम्ही आजवर स्वतःसाठी कधी जगलात का? जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला विचार केला तेव्हा लोकांनी तुम्हालाच दोष दिला, बरोबर ना? कारण लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून खूप जास्त आहेत. पण आता षडाष्टक योग तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घेऊन येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीत शनी आणि केतू यांचा हा विचित्र आणि अशुभ योग मानला जाणारा तयार झाला आहे. 5 डिसेंबर 2025 पासून शनी मार्गी झाला आहे आणि ऑक्टोबर 2026पर्यंत हा प्रभाव तुमच्यावर राहील. याचा योग सुद्धा म्हणतात. जसा गौरव आणि पांडवामध्ये धर्म आणि नीतीचे युद्ध झालं होतं, तसेच युद्ध आता तुमच्या मनात आणि आयुष्यात सुरू होणार आहे. 2019 ते 2024 या काळात तुमचं खूप नुकसान झालं असं, पण आता काळात तुमचा एक्सपर्ट बनवले आहे. आता तुम्ही जे साधेभोळे कुंभ राशींचे व्यक्ती उरला नाही. व्यवसायात आता तुम्ही इंडिपेंडेंट निर्णय घेणार आहात. जर कोणी तुमची नोकरीत किंवा व्यापारात फसवणूक केली असेल तर तुम्ही आता गप्प बसणार नाही. कायदेशीर लढाईत तुमचा विजय होईल, पण मानसिक ताण वाढू शकतो. ऑक्टोबर 2026पर्यंत नियती तुम्हाला पैसा वाचवायला शिकवणार आहे. जे लोक तुमच्या पैशांवर आजवर मजा करत होते त्या लोकांशी तुम्ही आता नाते तोडणार आहात. हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप कठोर बनवेल. तुम्ही आता फुकटचे सल्ले देणं आणि लोकांच्या मदतीसाठी धावणं बंद कराल, ज्यामुळे तुमची तिजोरी भरू लागेल. फक्त भावात केतू असल्याने वैवाहिक जीवनात काही गैरसमज झाले असतील, पण आता तुम्ही स्पष्ट आहात. जर नातं खरं असेल तरच तुम्ही झुकणार नाही, तर तुम्ही एकटं राहणं पसंत कराल. मोठ्या आश्वासनांना जगणाऱ्या लोकांपासून तुम्ही ऑक्टोबर 2026पर्यंत कायमचे दूर व्हाल. मित्रांनो, इथेच एक मोठा बदल दडलेला आहे जे मी आता तुम्हाला सांगणार आहे. ते ऐकल्यानंतर तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. पुढच्या 2 मिनिटात मी त्या 3 मोठ्या भविष्यवाण्या सांगणार आहे ज्या तुमच्या नियतीत लिहिल्या गेल्या आहेत. ती मुख्य भविष्यवाणी अतिशय महत्त्वाच्या आहेत. 1. मानसिक ताण आणि ट्रान्सफॉर्मेशन. तुम्हाला जर खूप मानसिक दबाव येईल, लोक तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील, पण यातून तुमची एक नवीन ब्रँड व्हॅल्यू तयार होईल. 2. स्थानांतर आणि नाते तोडणे. तुम्ही तुमचं घर किंवा कामाचे ठिकाण बदलू शकता. स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही कुटुंबापासून किंवा जुन्या लोकांपासून थोडं अंतर ठेवणं पसंत कराल. 3. कठोर वाणी आणि सत्य. तुमची भाषा आता कडू होईल, कारण तुम्ही सत्य बोलणार आहात. जे लोक तुमचा फायदा घेत होते त्यांच्यासाठी तुम्ही आता विलन ठराल, पण तुमच्या प्रगतीसाठीही गरजेचे आहे. हा काळ संघर्षाचा असला तरी विजयाचा आहे. या षडाष्टक योगाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा. 1. प्रत्येक शनिवारी सूर्यास्तानंतर शनी चालीसाचे मनापासून वाचन करा. 2. नित्य नियमाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. महादेवाची कृपा तुमच्यावर कवच म्हणून काम करेल. 3. गरिबांना किंवा गरजूंना काळे तीळ किंवा अन्नाचे दान करा. कुंभ राशींच्या लोकांना घाबरू नका. हा बदल तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी येत आहे. ऑक्टोबर 2026पर्यंत तुम्ही अशा एका शिखरावर असाल जिथे जग तुमची दखल घेईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नियतीला तुमचं काम करू द्या. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या आयुष्यातही असा संघर्ष सुरू आहे? नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.